काषाय वस्त्रं करदण्डधारिणं कमण्डलू पद्मकरेण शंखं चक्रं गदाभूषितभूषणाढ्यं श्रीपादराजं शरणं प्रपद्ये। नमो जन्मभूमी जिथे जन्म झाला, नमो आर्यभूमी जिथे वाढीला, नमो कर्मभूमी जिथे गुप्त झाला। नमस्कार माझा सद्गुरु दत्तात्रयाला। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। साधकांनो, काल आपण बघितलं सर्व दैत्य शिष्यांनी मिळून कचाला मारलं आणि मदिनेद्वारे शुक्राचार्यांना पाजलं। आता कच शुक्राचार्यांच्या पोटामध्ये आहे। देवयानी ज्यावेळेस वडिलांना सांगते कचाला बोलवा, आणि देवयानीच्या म्हणण्याप्रमाणे अंतर्ज्ञानाने त्रिभुवनात बघून सुद्धा शुक्राचार्यांना कच दिसत नाही आणि तो स्वदेहामध्ये दिसायला लागतो। त्यावेळेस ते तिला सर्व वृत्तांत समजावून सांगतात की आता कच येणार नाही, कारण मी त्याला जे उठवत होतो ते संजीवन मंत्राने उठवत होतो। आता जर मी त्याला जिवंत केला तर मी मरेन, आणि मला जर मृत्यू आला तर बाकी कोणालाही संजीवनी मंत्र येत नाही, त्यामुळे मला कोणीही उठवू शकणार नाही। अगं मंत्र असा कोणालाही देऊ नये, मंत्राचं पावित्र्य नष्ट होईल। तो षटकर्णी झाला तर मंत्र निष्प्रभ होईल। त्यामुळे तू कचाचा नाद सोड। पण देवयानी त्यांना फार सुंदर सांगते, अहो असं काय म्हणता बाबा, तुम्ही एक करा, तुम्ही तो मंत्र मला द्या। काय? तो मंत्र मला द्या। आता हा शेवटचा उपाय सांगते देवयानी, कारण तिने तर धमकी दिलेली आहे की कच नाही आला तर मला मी जीव देईन, प्राणत्याग करीन, अशी धमकी पण देऊन झालेली आहे। पण सत्य परिस्थिती ज्यावेळेस शुक्राचार्यांनी सांगितली तेव्हा ती म्हणते, कचासी तू सजीव करी, तुमच्याकडे सध्या संजीवन मंत्र आहे तो तुम्ही मला द्या। पहिले त्या मंत्राने तुम्ही कचाला जिवंत करा, आणि कचाला जिवंत केल्यानंतर तुम्हाला मृत्यू येईल, मग मी मंत्र म्हणेन आणि तुम्हाला जिवंत करेन। हे ऐकल्यानंतर शुक्राचार्यांना हसू येतं। शुक्राचार्य म्हणतात, अगं बाळा, अगं देवयानी, असे मंत्र स्त्रियांना सांगू नये। काही मंत्र आहेत स्त्रियांना मंत्र द्यावे, स्त्रियांनी मंत्र म्हणावे, स्त्रियांनी जपतप करावं, हे सगळं मान्य आहे। पण काही मंत्र जे आहेत ते स्त्रियांना सांगू नये। शुक्राचार्य सांगतायत, दैत्यांचे गुरु आहेत। शुक्र म्हणे कन्येसी मंत्र सांगू नये स्त्रियांशी, संजीवनी मंत्र स्त्रियांना सांगू नये। याच्या मागची पण कारण मीमांसा असू शकेल। एक कारण मीमांसा माझ्या दृष्टीने, स्त्रीचं मन हे कोमल आहे, हळवं आहे। तिला नेहमी असं काही दिसलं तर ती सगळ्यांना उठवत जाईल, असंही असू शकेल। कारण अनेक असू शकतील शास्त्रामध्ये, आपल्याला त्याच्याकडे जायचं नाहीये। आपला मूळ मुद्दा इथे काय होतं, कचाचं आणि देवयानीचं, शुक्राचार्याचं, संजीवनी मंत्राचं काय होतं हे आपल्याला जाणून घ्यायचं आहे। ते म्हणतात काही मंत्र सांगू नये स्त्रियांशी, दोष असता परियेसी। हे बघ, असे मंत्र स्त्रियांना सांगू नये,
ते मंत्र जर स्त्रियांना सांगितले तर दोष लागेल असं कोण सांगताय? वेदशास्त्र सांगताय. शुक्राचार्य देवयानीला सांगतायत की वेदांमध्ये असं लिहिलंय, मंत्र सांगू नये स्त्रियेंसी, दोष असता परियेसी, वेदशास्त्र संमत असे. स्त्रियांसी मंत्र गुरुभक्ती पतिभक्ती जपू नये मंत्रयुक्ती. या ज्या मंत्राच्या युक्ती आहेत हे युक्तीचे मंत्र आहेत असं म्हटलं तर वावगं ठरू नये. लक्ष्मी प्राप्तीचा संजीवनी मंत्र, वायू मंत्र असे काही ठराविक मंत्र आहेत. हे मंत्र स्त्रियांनी जपू नये आणि त्यांना सांगू पण नये. तुला जर मी मंत्र सांगितला, सांगता दोष आम्हा घडती. बघ बाई, तू माझी लाडकी मुलगी आहेस, अतिप्रिय कन्या आहेस, पण मी जर तुला मंत्र सांगितला तर वेदशास्त्रानुसार, धर्मशास्त्रानुसार, अध्यात्मशास्त्रानुसार मला दोष घडतील ग. तिथे तू माझी कन्या आहे का कोण आहे हे नाही धरलं जाणार. तुझ्यावर माझी प्रीती आहे हे नाही बघितलं जाणार. दोष मला घडतील आणि मंत्र सामर्थ्य जाईल. त्यांना ही शंका आहे, त्यांना ही कल्पना आहे की मंत्र सामर्थ्य जाईल. पित्यासी म्हणे देवयानी. देवयानीने ऐकलं आणि पुन्हा शेवटचं अस्त्र तयार. काय? सुखे असा मंत्र जपुनी. तुमच्याकडे मंत्र आहेत ना, राहू द्या तुमच्याकडेच, आनंदाने राहा त्या मंत्रांबरोबर. त्रागा आहे, मला द्यायचा नाही ना म्हणून निमित्त सांगताय. मला सांगायचं नाही ना म्हणून निमित्त शोधतायत. कशाला उठवायचं नाहीये, मला मंत्र सांगायचा नाहीये, मला विद्या द्यायची नाहीये, मला सिद्धी द्यायची नाहीये म्हणून निमित्त सांगतायत. हा सात्विक संताप आहे, त्रासिक संताप आहे का कसा आहे? पण ती त्या आवेशाने बोलते. ती म्हणते सुखे असा मंत्र जपणी. राहू द्या तुमचे मंत्र तुमच्याकडे, काही नकोय मला, प्राण जातो म्हणून. तुम्ही नाही देते ना, राहू द्या, आता माझा प्राण जाईल असं म्हणून ती चक्कर येऊन पडली. आमच्या आजकालच्या भाषेत तिने नाटक केलं असंही म्हणता येईल. पित्यासी म्हणे देवयानी. कारण तिला कल्पना होती हो बापाचं आपल्यावर किती प्रेम आहे. काही काही वेळेस काय होतं माहिती का, प्रेमाचा गैरफायदा घेतला जातो. एखाद्या व्यक्तीवर एखादी व्यक्ती प्रचंड प्रेम करते तर त्याला नंतर गृहीत धरलं जाऊन त्याच्या प्रेमाचा गैरफायदा, की त्याला मानसिक त्रास होतोय की नाही, शारीरिक त्रास होतोय की नाही, हा कुठलाही विचार न करता तो आपल्यावर प्रेम करतो आहे म्हणजे तो आपल्याकरता करणारच. जी देवयानीची भावना होती की वडिलांचं आपल्यावर प्रेम आहे, मग अजून थोडासा त्रागा केला तर ऐकतील म्हणून ती म्हणते सुखे असा मंत्र जपुनी. तुमचा मंत्र तुमच्याकडेच राहू द्या हो. मी तुम्हाला चांगलं सांगितलं, तुम्ही तो मला मंत्र द्या, कशाला उठवा, आणि तुम्ही मेलात तर मी तुम्हाला उठवेन. पण नाही ऐकत तुम्ही. अहो ते काय ऐकत नाही याचा विचार नाही करायचा.
आपल्या मनात जे काय येतं तेच बरोबर आहे या पारुपदानी चालायचं, तेच देवयानी करते आहे. शुक्राचार्यांना कल्पना आहे की मंत्राचं सामर्थ्य जाणार आहे, हे मला उठवेल, पण मंत्राचे जे नियम आहेत त्या नियमानुसार मंत्राचं जे सामर्थ्य आहे ते निघून जाईल, मग काय उपयोग आहे. शुक्राची कन्येवरी प्रीती, प्रचंड प्रेम आहे कन्येवर शुक्राचार्यांचं. शुक्राचार्यांनी अतिशय प्रेमाने मुलीला उठवलं, तिला आलिंगन दिलं. आता पर्याय नाहीये, एक तर मुलीच्या प्रेमापोटी त्यांना नियम मोडावा लागतोय. काय हे प्रेम, मुलीच्या प्रेमापोटी शुक्राची कन्येवरी प्रीती, उठवली तिला आलिंगती, तिला आलिंगन दिलं, मंत्र तिशी सांगिती आणि तिला शेवटी तो संजीवनी मंत्र सांगितला. मंत्र तिशी सांगिती संजीवनी अवधारा. संजीवनी मंत्र शेवटी नाईलाज असतो, आता ती ऐकतच नाहीये, म्हणून तिला तो मंत्र सांगितला. आपल्या पोटी कच होता, त्यांच्या पोटामध्ये कच होता, तोही ऐकत होता. शुक्राचार्यांनी ज्या वेळेस देवयानीला मंत्र सांगायला सुरुवात केली त्यावेळेस शुक्राचार्यांच्या पोटामध्ये जो कच होता त्यांनी पण तो ऐकला आणि मंत्र झाला षटकरणात, झाला मंत्र षटकरणी झाला. मंत्र षटकरणी होता कामा नये, पण इथे अतीव प्रेमामुळे काही काही वेळेस अतीव प्रेम केल्याने जो प्रेम करतो त्याला प्रचंड त्रास सहन करावा लागतो. आणि जे शुक्राचार्यांच्या बाबतीत घडलं, मुलीवर प्रचंड प्रेम म्हणून तिला मंत्र दिला, पण तो पोटात असणाऱ्या कचानी ऐकला, मंत्र षटकरणी झाला. मग जपला कचा निमित्य. मुलीला मंत्र देऊन झाल्यानंतर कचाचं नाव घेऊन शुक्राचार्यांनी कचा करता तो संजीवनी मंत्र म्हटला. शुक्राचे पोटातून आणि ज्या वेळेस तो मंत्र म्हटला त्यावेळेस शुक्राचार्यांचं पोट फाडून कच निघाला बाहेर. काय सामर्थ्य आहे मंत्रामध्ये बघा. म्हणून ते वारंवार आपल्या कन्येला समजवत होते, पण कन्या समजायच्या पलीकडे होते आणि हे पण कन्येच्या प्रेमामुळे हतबल झाले होते. कन्येला मंत्र दिल्यानंतर कचाचं नाव घेऊन त्यांनी त्या मंत्राचा उच्चार केला आणि कच पोट फोडून बाहेर आला. आता तो पोट फोडून बाहेर आल्यामुळे शुक्राचार्य गतप्राण झाले. मंत्र जपेती देवयानी. आता देवयानीकडे तो मंत्र आहे, पण तो एकदाच उपयोगात येणार आहे, कारण तो षटकरणी झाल्यामुळे तो निष्प्रभ होऊन जाणार आहे. शुक्रांचे पोटातनी कच निघाला फोडोनी. मंत्र जपेती देवयानी
पीतया ते उठविले. काय सामर्थ्य मंत्रात. अहो इकडे शुक्राचार्यांनी कचाला उठवलं, ते गेले. देवयानींनी त्यांच्या करता मंत्र म्हटला, ते पण उठले. 3 वेळा मंत्र जपा, कचे पाठ केला तत्वता. कचानी तो 3 वेळा मंत्र म्हटला, पाठ केला. संतोष करी मनी बहुता. मनामध्ये प्रचंड आनंद झालाय. चला आपण संजीवनी मंत्र शिकलो, तो निष्प्रभ झाला तरी ठीक, आपल्याला आलाय तरी ठीक. 3 वेळा मंत्र जपता, कच पाठ केला तत्वता. तत्वता त्यांनी तो 3 वेळा म्हणून पाठ केला आणि मनामध्ये खूप आनंद झाला. काय कार्य साधले म्हणून या झालं, आपलं कार्य सिद्ध झालं. आपल्याला जे करायचं ते आपण केलं. आपण ज्या कारणाकरता शुक्राचार्यांकडे आलो होतो, ज्या कारणाकरता शुक्राचार्यांचं शिष्यत्व पत्करलं होतं, ते म्हणजे संजीवनी मंत्र निष्प्रभ करणे किंवा शिकून येणे. शुक्राचार्या ते नमुनी. आता कार्य सिद्ध झालंय, आपलं कार्य संपलंय. आता इथे राहण्यात काय अर्थ आहे? कारण हे दैत्य मारतायत, मला निमित्त आहे की दैत्य मारतायत, पण मूळ कार्य तर सिद्ध झालंय. मग शुक्राचार्या ते नमुन कच विनवी कर जोडून. कचानी शुक्राचार्यांना नमस्कार केला आणि विनंती करतोय. काय सांगू गुरुवर्य, तुमची सेवा करायची इच्छा आहे. याला मानभावेपणा म्हणतात असं म्हटलं तर चालेल. तुमची सेवा करायची इच्छा आहे, तुमच्या जवळ राहायची इच्छा आहे, तुमच्याकडनं सगळं शिकायची इच्छा आहे, पण माते दैत्य मारिती म्हणून. अहो अनेक वेळा दैत्यांनी मला मारलं हो. एकदा मारलो रानात, एकदा मारून 10 दिशेंना फेकून दिलं, एकदा मारून तुम्हाला पाजलं. हे सारखं सारखं करतायत. त्यामुळे मी जातो आता गुरुवर्य. मी आता काही राहत नाही. कारण मूळ कारण त्यांचं कार्य, कचाचं कार्य पूर्ण झालंय. त्याला जे पाहिले ते मिळालंय. थांबण्यात काय अर्थ नाही. तुमच्यामुळे मी विद्या शिकलो, तुमच्या विद्येने मी परिपूर्ण झालो. देव कार्यार्थ संतोषलो. देवांच्या कार्याकरता आनंद केला. हे त्यांनी शेवटी कबूल केलं आणि शुक्राचार्यांना वंदन केलं. आता निरोप घ्यायची वेळ आलेली आहे. निरोप घेतोय अतिशय मृदू आवाजात. कारण कितीही केलं तरी ते शेवटी त्याचे गुरु आहेत. दैत्य गुरु असले तरी यांनी शिष्यत्व पत्करलं होतं, म्हणजे ते त्यांचे गुरु आहेत. त्यामुळे गुरुशी अद्वा तद्वा बोलून उपयोग नाही. म्हणून त्यांनी विनंती केली, गुरुवर्य झालं हो, माझं कार्य सफळ झालं. इथे राहून काही उपयोग नाही. इथे राहिलो तर हे दैत्य मला वारंवार मारतायत. तुमच्या कृपेने मी काय शिकायचं ते शिकलो, मला काय करायचं ते केलं. देवतांचं कार्य पूर्ण झालं आणि म्हणून पुन्हा शुक्राचार्यांना नमस्कार केला. शुक्राचार्य हर्षोने, एवढा नतमस्तक झालेला शिष्य सर्व सांगतोय. शुक्राचार्यांना आनंद झालाय आणि त्यांनी त्याला निरोप दिला. बर बाबा ठीक आहे, जा तू. मला माहित होतं तू कशा करता आलायस, काय घडणार आहे, काय घडतंय. कारण शुक्राचार्य त्रिकाल ज्ञानी होते हो.
ते म्हणतात ठीक आहे बाबा, मला कळलं काय झालं काय घडलं ते, तुला जायचंय तू जा, काही हरकत नाही. गुरु आहेत ते. शिष्याचं अहित कधीही चिंतत नाही ते गुरु. शुक्राचार्य हर्षोनी निरोप दिसला त्याला गुणी. शुक्राचार्यांनी तर त्याला निरोप दिला, पण त्याचं उपर्ण, त्याचा पदर धरलाय देवयानी. आणि काय म्हणते, अहो माझे पती व्हा तुम्ही. कचाचा हात धरला, कचाचा पदर धरला. माझे पती व्हा. कुठे चाललात तुम्ही? माझ्या पित्याला सांगताय मी निघालो म्हणून. कुठे चाललात? माझे पती व्हा. तू ते मारिले 3 वेळा. अरे कचा, तुला 3 वेळा मारलं, मी वाचवलं. हे खरंय. कचाला 3 वेळा मारलं होतं, पण देवयानीच्या अतीव प्रेमामुळे, देवयानीच्या शब्दाखातर शुक्राचार्यांनी त्याला वाचवलं. म्हणजे पर्यायाने देवयानीनीच वाचवलं. तू ते मारिले 3 वेळी, मी वाचवले त्या काळी. अरे तेव्हा मी तुला वाचवलंय. माझ्या वडिलांजवळ विद्या शिकलास, अवश्य वरावे मज लागी. मी तुला 3 वेळा वाचवलंय, माझ्यामुळे तुला शिष्यत्व मिळालंय. त्यामुळे माझा स्वीकार कर, माझ्याशी विवाह कर. कुठे जातो म्हणून सांगतोय? काय सांगतोयस? मी निघून जातो, मला निरोप द्या, असं कसं तू म्हणू शकतोस? अरे तुला 3 वेळा वाचवलं रे मी. अरे माझ्यामुळेच तुला माझ्या पित्यानी शिष्यत्व बहाल केलंस. माझ्या पित्याकडे तू विद्या शिकू शकलास माझ्यामुळे. त्यामुळे माझा स्वीकार तुला करावा लागेल, माझ्याशी विवाह करावा लागेल. कच म्हणे ऐक बाळे. कचाने ऐकलं. तिचा युक्तिवाद चुकीचा नव्हता. तिने हे जे सगळं केलं होतं ते त्याच्याशी विवाह करण्याच्या अभिलाषानेच ती वागली होती. आणि मग तो आता निघून जातोय म्हटल्यानंतर ती कशी सहन करणार? त्यामुळे तिचा युक्तिवाद बरोबर आहे. पण कच काय म्हणतो? कच म्हणे ऐक बाळे, ऐक ऐक. तू म्हणतेस ना, आता कचाचा युक्तिवाद बघा काय. कच म्हणतो गुरु कन्या भगिनी बोले. अगं गुरु माता गुरु पिता असं म्हणतात, त्यामुळे गुरूंची कन्या ही बहीण झाली. हे बरोबर आहे. कारण मुळात कच कधीही म्हटला नव्हता माझं तुझ्यावर प्रेम आहे किंवा मी तुझ्याशी विवाह करीन. ही सगळी अभिलाषा देवयानीला होती. म्हणून तो म्हणतोय की गुरु माता गुरु पिता म्हणजे गुरुची कन्या ही भगिनी झाली. आणि तू जे म्हणतेस, अगं एकीकडे तू माझी बहीण आहेस, गुरु भगिनी आहेस, गुरूंची कन्या आहेस, पण तू म्हणते मी तुला वाचवलं 3 वेळा. तेही बरोबर आहे. तुला आमुते वाचविले, तू मला वाचवलं, बरोबर आहे. मग तू आई होशील. आईच मुलाला प्रत्येक गोष्टीतनं वाचवते, त्याच्या प्रत्येक अपराधांवर पांघरुण घालते ती आईच. कधी कधी मी म्हणतो मुलं बिघडायला आई वडीलच कारणीभूत असतात.
प्रत्येक वेळेस पाठीशी घालणारी ही आईच असते. त्याचे दोष दुर्लक्षित करणारी आईच असते. वारंवार त्याला वाचवणारी आईच असते. त्यामुळे तू मला वाचवलंस तर तू माझी आई होशील. मग मला सांग, तू गरीब गुरु भगिनी पण आहेस, मला वाचवलं म्हणजे तू माझी आई पण आहेस. वारिता दोष आपणासी. मग तू आई आणि बहीण असताना सुद्धा तुझा पत्नी म्हणून स्वीकार केला तर मला दोष लागेल. दूषण ठेवीतील सर्व ऋषी. मला तर दोष लागेलच, पण बाकी सगळे ऋषी जे आहेत ते मला दोष देतील ग, दूषण देतील. म्हणतील काय हे बघा, अहो शुक्राचार्य याचे गुरु, याचे माता पिता शुक्राचार्य आणि त्यांच्याच मुलीशी यांनी विवाह केला. किंवा त्या देवयानीनी मातृस्वरूप होऊन याला 3 वेळा वाचवलं आणि यांनी तिच्याशीच विवाह केला. असे नाही ते दूषण मला सगळे ऋषी देतील, दूषण देतील सर्व ऋषी. वारिता दोषापणासी. दूषण देतील सर्व ऋषी. भगिनी तू आमची होशी. तू माझी बहीण आहेस. तुझ्या पित्याच्या उदरातनं आलं म्हणून सुद्धा बहीण आहेस. तुझा पिता माझा गुरु म्हणून सुद्धा तू बहीण आहेस. कैसी वारू म्हणे. अगा अगा अगा, कसं तुझ्याशी लग्न करू, कसा तुझा स्वीकार करू. तिचा युक्तिवाद सुरुवातीचा बरोबर सर्व त्यांनी खोडून काढला. आणि त्यांनी जो युक्तिवाद केला तो पटण्यासारखा आहे. तिचा युक्तिवादही पटण्यासारखा आहे, पण शास्त्र संमती याचा युक्तिवाद झाला आहे की तू जे जे सांगितलं ते सगळं मान्य केलंस तर तू माझी भगिनी, तू माझी माता. त्यामुळे तुझ्याशी विवाह करता येणार नाही. हे ज्या वेळेस त्यांनी सांगितलं त्यावेळेस मात्र देवयानी चिडली. देवयानी कोपोनी. देवयानीला राग आला. अरे अरे अरे, हा एवढा कृतज्ञ निघाला. याच्याकरता मी एवढं सगळं केलं, याला शिष्यत्व मिळून दिलं, याला 3 वेळा वाचवलं आणि हा मला असं तत्वज्ञान सांगतोय. हा कृतज्ञ आहे. त्यामुळे याला शाप द्यायला पाहिजे. युक्तिवादामध्ये तो फसला नाही म्हणून देवयानी रागावली. देवयानी कोपोनी. शाप दिला ते क्षणी. त्याला शाप दिला. वृथा विद्या होईल. तू जे जे शिकला ते वाया जाईल रे. तू जे जे शिकला ते तात्काळ विसरशील. देवयानीनी शाप दिलाय की तुझी विद्या वृथा जाईल. तू जे जे शिकला आहेस ते सगळं विसरून जाशील. माझ्या मनामध्ये जी इच्छा होती तू माझा पती व्हावास, मला निराश केलंस. त्यामुळे तुला विद्येचा लवलेशही राहणार नाही म्हणून त्याला शाप दिला. कच म्हणे तियेसी. तिने हा शाप दिल्यानंतर कच अतिशय शांतपणे म्हणतोय, अगं देवयानी, उगाच मला शाप देतेस. वाया शापिल्या आम्हासी. पुरुष वरील तुझशी. तुला जो तुझा स्वीकार करणार आहे तो ब्रह्मकुळाच्या व्यतिरिक्त असेल. तुझा पिता ब्रह्मज्ञानी. ऐक, तुझा पिता ब्रह्मज्ञानी, जाणे अमृत संजीवनी. तुझा पिता ब्रह्मज्ञानी आहे
तो अमृत संजीवनी मंत्र जाणतो आणि त्यांनी तुला शिकवलं म्हणून तो मंत्रही पुढे चालणार नाही. बघ, तू मला शाप दिलास, पण मी तुला सांगतो तू मला उगाच शाप दिला. तुझ्याशी जो विवाह करणार आहे तो ब्रह्मकुळा व्यतिरिक्त आहे, मी ब्रह्मकुळाचा आहे, हे पहिलं. आणि दुसरं, तुझा जो बाप आहे तो अतिशय ब्रह्मज्ञानी आहे, त्याला अमृत संजीवनी मंत्र येतोय, पण कन्येच्या लोभापोटी, कन्येच्या प्रेमापोटी त्यांनी तो मंत्र तुला दिला, त्यामुळे तो मंत्र पुढे चालणार नाही असं शाप देऊन आता कच्यानीही शाप दिला, देवयानीनी शाप दिला. दोघांचे शाप खरे ठरले. हा सगळा विद्या विसरला आणि त्यांनी सांगितल्याप्रमाणे तो संजीवनी मंत्र निष्प्रभ झाला. ऐसा शाप देऊनी कच गेला निघोनी, कच निघून गेला आणि ही सर्व वार्ता इंद्रभुवनामध्ये कळली आणि त्यांना अतिशय आनंद झाला. पुढे काय झालं याची उत्सुकता मात्र नामधारकाला वारंवार आहे. पुढे काय झालं, सिद्धांनी नामधारकाला काय सांगितलं, नामधारकाने काय प्रश्न केला. कचत विद्या संजीवनी मंत्र निष्प्रभ करून निघून गेलाय, मंत्राचा सामर्थ्य संपलाय. पुढे काय झालं हे आपण उद्या बघू. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.